आता तेवढं चढलं ना तेवढंच अजून वरती चढायचे. हे बघा हा मेन दरवाजा आहे, त्याच्या आतमध्ये जायचं. हाय गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय रायगड किल्ला. आम्ही सकाळी 5 वाजता निघणार होतो, तर आता वाजले 7:30. यांनी आणि त्याने दोघांनी लेट केला. याचं तर हमेशाच असतं. याच्या घरी गेलो, 5 वाजता गेलो, झोपलेला होता. मी घरात जाऊन उठवलं. नंतर भाई हा पोहे बनवायला लागलाय, चाय बनवायला लागला आणि 7:30 वाजले. सॉरी, साबुदाणा आणि चाय आता प्यायची. चाय आता प्यायची. फोन केला सागरला, सागरचा फोन बंद. फोन कॉन्टॅक्ट कसा करायचा याला? म्हणून त्याच्या घरी आलो आम्ही लोक. घरी आलो, याला उठवून घेऊन गेलो आता. आणि आता आम्ही निघतो 5 मिनिटातच. हे आंघोळ केलीस का तू? हा मग केलीस? हे बघा, आम्ही ना ॲक्च्युली 4 व्हीलरने जाणार होतो, तर आमचा पोपट झाला. 4 व्हीलर आम्हाला एन टायमाला भेटली नाही. मग आता आमच्याकडे 2च गाड्या अवेलेबल आहेत, एक ही आणि एक ही. आणि 2 गाड्यांमुळे किती जणांना कॅन्सल केलं आपण? 2 फ्रेंड झोपलेत घरी. हाय, हॅलो एव्हरीबॉडी. चला आता निघूया डायरेक्ट रायगड किल्ला. पेट्रोल भरून टाकी, दोन्ही गाडींची टाकी फुल केलेली आहे. तर आता आम्ही डायरेक्ट भेटूया सणाना फिरेरी. पण याच्यामध्ये थांबून काहीतरी नाश्ता करतो, कारण आम्ही काहीच खाऊन निघालो नाही. त्या दोघांमुळं आम्हाला खूप लेट झाला आहे आणि आम्ही 5 वाजताच घरून निघालो आहे. हे बघा, या दोघांमुळं, बघा इथे दिसत आहेत का तुम्हाला हे दोघं? त्या दोघांमुळं आम्हाला खूप लेट झाला आहे. त्यामुळे आता इथे वाजलेत 8 आणि आता सध्या वाशीला आहे. तर बघूया आता किती वाजतात. डायरेक्ट रायगडला पोहोचलेलो. आता आम्ही पोचलो आहे कळंबोलीला. तर आम्ही थोडं थांबलो आहे कारण की खूप थंडी वाजते आहे. दोघं पण रायडर आहेत माझ्यासोबत. बघा आवाज, हा माहिती आहे का तुम्हाला कोण आहे? काय तुमचं ना? शुभम तायडे, सिंगर आहे, सिंगर. आणि हा छोटा पॅकेट. आता तुम्हाला माहिती आहे. इंट्रोडक्शन करायचं आहे का तुझं? बोल रे बोल, झोप नाही झाली ना? मास्क काढ ना. थांबलोय थोडं, रेस्ट करतोय. मग आम्ही निघतो थोड्या वेळात. मग नाश्ता तर अजून केला नाही, नाश्ता करायचा राहिलाय. नाश्ता करायला आहे ना? नाश्ता पनवेलमध्ये नाश्ता करू. चाय प्यायची. आता वाजले 8 वाजले. सकाळी 5 वाजल्यापासून चाय पेतोय. 3 चाय पेले, चाय पेतोय. हे बघा, हाच येतो चाय पिणारा. त्याला नुसतं चाय पाहिजे. मग पनवेलला थांबतो आम्ही लोक. आता इथून निघतो, मग पनवेलला थांबतो. मग त्यानंतर नाश्ता करून डायरेक्ट. आता मी गाडी चेंज केलेली आहे. बघा तिकडे तो बसलाय आणि मी बसलोय सागरच्या मागे. आता कळंबोलीवरून निघतो आम्ही, डायरेक्ट पनवेलला थांबतो. नाश्ता करून मग डायरेक्ट सणाना फिरेरी. पुढे लेपला काय दिसलं ना, तर थांबू. काहीतरी चांगलाच नाश्ता भेटला पाहिजे. नाश्ता करायचा का? आम्ही थांबले कर्नाळ्याला, कारण की आम्हाला पनवेलमध्ये नाश्ता नाही भेटला. आता इथे बघा कर्नाळ्यामध्ये नाश्ता आहे. मिसळपाव मागितले, अर्धी मिसळ मागवली. त्याला अर्धी, मला एक, सगळ्यांना एक एक. आणि तुला काय पकडली? 3 मिसळ घेते आणि 3.5 मिसळ हा काही.
शुभम काय होतंय? थंडी वाजायला लागली. नाश्ता झाला ना? मग चला आता. कटिंग चाय पितोय अशोक. हा एक कटिंग चाय पितोय. कटिंग माणूस कटिंग चाय पितोय. आता नाश्ता झाला आमचा दाबून. असं करतोय तो. आता कुठे थांबायचं आपण? नॉनस्टॉप डायरेक्ट रायगड. आता डायरेक्ट रायगडलाच थांबणार आणि तुम्ही पण तिकडेच बघा. पण मी तर तिकडे फर्स्ट टाइम चाललोय. तू किती वेळा गेला? सेकंड टाइम चाललो आता. तू किती वेळा गेलास तिकडे रायगडला? सेकंड टाइम. सेकंड टाइम. दोघं पण दुसरी वेळात चाललेत. माझा फर्स्ट टाइम आहे आणि तो कधी गेला काय माहिती नाही. अशोक हरवलाय. अशोक दिसत नाही. अशोक हरवला. अशोक हरवला. चला आता निघूया. लोग रुक गए अभी. आपको ब्लॉगर ले रहा है अभी चॉकलेट ले रहा है. देखो तुम्हाला काय पाहिजे? तू काय घेतोय? ये देखो क्या खा रहा है देखो. आता निघालोय डायरेक्ट रायगडला थांबतो आम्ही. डायरेक्ट नॉनस्टॉप रायगड. इकडे बघून बोल ना. चला बघूया. आता कुठे थांबलोय आम्ही आम्हालाच माहिती नाही. पण इथे आम्हाला हे दिसलं ढाबा हॉटेल काय आहे ते. तर त्यांना आता उसाचा रस मागवलाय आम्ही. उसाचा रस पिणार. अजून 80 किलोमीटर. याच्यामुळे झालं सगळं. याच्यामुळं झालं. आम्ही दोघं तर कधीपासून रेडी होतो. 6 वाजता निघायचं होतं. हा ड्रायव्हर एवढं खास नाही. 7च्या वर जात नाही. बरोबर आहे ना. 7च्या वर जात नाही तर रूल फॉलो करतो. आपण टेबल सीट पण घेऊ शकलो असतो ना. एक काम कर तू या पाठीमागून. पाठीमागून या सगळं कधी बसू तो हात तिकीट आहे असं पण बारका पोरगा समजून कोण पकडणार नाही म्हणजे. काय बोलतो बघ याच्यात बसवतो बोलतो. चला आता उसाचा रस प्यायचा. डायरेक्ट निघायचं. तिघांना पण भेटला. तिघांनी प्यायला पण चालू केलं. पण माझा कधी येणार आहे? उद्या याच्या ग्लासात माशी पडली होती. माझ्या क्लासमध्ये माशी पडली होती. बँक अकाउंटचा प्रॉब्लेम दाखवा लागला रे. माझ्या क्लासमध्ये माशी पडली होती. पण मी त्यांना रिटर्न केला. लिंक नाही म्हणते तुझं बँकला. हे लोक थांबले पाहिजे होते ना माझ्यासाठी. त्याच्यावर गाडी चालवत नाही. काय काय बरोबर ठीक आहे. आमचा रस पिऊन झालेला आहे. पण माझं नाही झाला. आता माझा येईल पॅक. हा बघा आला. तरी हा सेकंड टाइम पे लागलाय. आणि हा तर 2-2 पिऊन बसलाय. लपवा लागला. तेवढेच आधी ग्लास खाली. आवरेवानी 2 ग्लास पिलाय तो. सकाळपासून 4 चाय पिलाय. अजून एकदा चाय पाहिजे. अजून एकदा चाय प्यायची. किती वेळा चाय पिला? ही 5वी टाइम आहे. सकाळपासून 7 वाजल्यापासून 5वी टाइम आहे याची. 5 वाजल्यापासून 5वी टाइम आहे. जिकडे थांबतो तिकडे चाय पाहिजे. जिकडे थांबतो तिकडे चाय पाहिजे. बघा आता आम्ही इथे पोहोचतोय. ऑलमोस्ट पोहोचलोय किल्ल्याच्या इथे रायगडला. पण प्रॉब्लेम झालाय की ते दोघं जण हरवले. काय माहिती कुठे गेले. तर आता हा त्याला फोन लावतो तर त्याची इनकमिंग कॉलिंग बंद आहे. आणि त्या शुभमचा फोन आमच्याकडे. मग आता त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा आम्ही? कसा करणार कॉन्टॅक्ट? त्या मोबाईलला रिचार्ज मारू. आता त्यामध्ये अशोकचं भलं होतं आहे. कारण की त्याच्या मोबाईलवरती रिचार्ज करून त्याला फोन लावणार. हे बघा इथे मागे किल्ला आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. मागे किल्ला ऑलमोस्ट पोचलो आहे. पण आता ऐन टायमालाच हे लोक असे हारून गेले. अशोक तर दिसतच नाही. छोटा डॉन
चला बघू ते आल्यावरून कसे गेले ते विचारतो आणि मग डायरेक्ट किल्ल्यावरतीच भेटू आपण. बघा आले आले दोघं जण आले. कुठं हरवले होते? अरे आम्हाला धूर बनवून गेले दोघं, तुम्ही दोघं. मग आमच्या मागं मागे आमच्याकडे मोबाईल पण नाही, मॅप पण नाही, तुम्ही लोक गेले पुढे. अरे याचं नशीब किती चांगलं याला आता रिचार्ज मारण्याला फोन करत होता पण त्याचं नेटच नाही चालत. मला रिचार्ज मारून फोन करतो. हा तोंड बघ पण त्याचं नेटच नव्हतं चालत. हे बघ पोहोचलोय आपण ऑलमोस्ट. पोहोचलोय ना? पोहोचलोय. मग आता किती वेळ लागेल आपल्याला? 5-6 मिनिटात पोहोचून जाऊ आपण तिथे. आणि वरती चढायला अर्धा तास. अर्धा तास नाही, 1-1.5 तास. हे बघा तो गाडी चालूनच थकलाय तर वरती चालताना कसं होईल त्याचं? नेट नाही चालत. चला आता जायचं का? मोबाईल घे. चला भेटूया आता गाड्या किल्ल्याच्या पायथ्याशी भेटूया डायरेक्ट. फायनली पोहोचलोय. आता वाजलेत 1:30. निघालोय आम्ही सकाळी 8 वाजता. याला बघा आता पोहोचलोय. तो बघा तयार होतोय. याच्या मित्रांचा आवाज यायला लागलाय. तो बघा तयार होतोय. गड चढायचा आहे. मग चढण्यासाठीच आलोय. चला आता वर चढताना बघा तुम्ही 1:30 वाजता पोहोचलो. किती तास लागले रे आपल्याला? किती तास लागले? 4 तास. थांबत आलो आम्ही तरी पण 4 तास लागले. हे बघा याचा मित्र गेला पळाला. तो जम मारतो. कुठे जम मारतो? नाही दिसत. आता ह्याच्या घरचे आता ह्यालाच माहिती ना काय काय करणार काय नाही ते. कुठे? हा जम मारली. जाऊ दे याच्यात नाही दिसत. हा बच्ची रेडी झालेले आहेत. फक्त फ्रेश व्हायचंय. चेहरा एकदम आमचा काळा झालाय. टकमक टोक. कुठे टकमक टोक? याच्यात दिसतंय का? हा ते बघा टकमक टोक दिसला का तुम्हाला? पोहोचायचं आता आम्हाला 1.5 तास तर लागणार. 1.5-2 तास. आमचं ध्येय तेच आहे, तिकडे पोहोचायचंय. मग लवकर उठायचं असतं ना. चला आता पहिले फ्रेश होतो. बघा किती काळा झालो. सकाळ सकाळी किती गोरा स्मार्टही दिसत होतो ना मी. आता काळा झालो. आता फ्रेश होणार मग डायरेक्ट वरती चढायला चालू होणार. घरून आंघोळ करून यायची ना मग. झालो गोरा. हा गोरा दिसतोय. कमेंट करा मला हा गोरा दिसतोय का नाही. हा डोळ्यात साबण चाय झाली तुम्हीच बघा. हे बघा 26 का 7वीचे आहे अशोक. चला आता वरती चढायला सुरुवात करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार तुम्हाला. आमच्यासोबत शूट चालू होणार आहे आमच्यासोबत छोटू दादा पण आलाय. हे बघा आता कॅमेरा काढलाय. जाता जाता फोटोशूट पण होईल आणि व्हिडिओ पण होईल. बॅटरी का टाकू. Fuck that what they doing, keep on doing that.